नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँड पास इंग्लिश ग्रामर क्लास मध्ये आपला स्वागत आहे. मित्रो, आपण इंग्रजी ग्रामर मध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच शिकत आहोत. आतापर्यंत आपण नियम आणि तसेच असर्टिव्ह वाक्य, इंटरगेटिव्ह वाक्य हे दोन वाक्य शिकलेले आहोत. आणि आता या क्लास मध्ये इम्परेटिव्ह वाक्य बघूया बेटा. इम्परेटिव्ह मध्ये काय होतं? He said to his servant, "Come and come start, bring me a glass of water." Full stop, authority close. मित्र हो, इथं हे जे वाक्य आहे ह्याच्यावरून समजतोय सर्वेंटला सांगतोय, म्हणजे हे काय होतं? ऑर्डर होऊ शकतं बेटा. ऑर्डर आहे. He ordered his servant to bring him a glass of water. इथं कामा इन्व्हर्टेड कामाच्या ठिकाणी काय लिहायचं बेटा? टू लिहायचं. आणि कोणतं वाक्य आहे? ऑर्डरचं. दुसरं वाक्य बघूया मग आता. आय सेड टू हर, कम अँड कम स्टार्ट, गिव्ह मी युअर पेन प्लीज. आता सांगा बेटा, हे कोणतं वाक्य आहे? प्लीज म्हटलं तर या हे रिक्वेस्ट आहे. आय रिक्वेस्टेड हर टू गिव्ह मी हर पेन. हे रिक्वेस्टचं वाक्य आहे. आय रिक्वेस्टेड हर टू गिव्ह मी हर पेन हे इनडायरेक्ट स्पीच आहे बेटा. तिसरं वाक्य बघूया. मदर सेड टू चाइल्ड, डोंट प्ले विथ फायर. हे मदर सेड टू चाइल्ड, आईनं मुलाला सांगितली, याचा अर्थ आहे काय होतं बेटा? सल्ला. डोंट प्ले विथ फायर म्हणताय. मग इनडायरेक्ट स्पीच काय होतं बघूया. मदर सजेस्टेड चाइल्ड नॉट टू प्ले विथ फायर. इथं डोंट आहे, इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय केलं? इथं नॉट टू केलं. हे वाक्यात बदल आणि नियम बघूया बेटा. रूल्स काय म्हणतो इथं? रिपोर्टिंग वर्ब सेड टू इन डायरेक्ट स्पीच बिकम्स ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड or suggested in indirect speech. If we don't understand any of the above, change said to into told. नियम नंबर पहिला, इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये जे रिपोर्टिंग वर्ब सेड टू आहे त्याला ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड किंवा सजेस्टेड लिहायचं. समजा एखादी वेळेस एखादी वाक्यामध्ये हे ऑर्डर आहे का, सजेशन आहे का किंवा विनंती आहे का हे समजत नसेल तर हे जे सेड टू आहे त्याचा टोल्ड करायचं होता. आणि नियम नंबर 2 बघूया. लिहून घ्या, मी जे सांगितलं मराठीमध्ये ते लिहून घ्या आणि इंग्रजीत पण लिहून घ्या. दुसरा बघूया. इन इम्परेटिव्ह सेंटेन्स टू कम्स एट द प्लेस ऑफ कामा मेकिंग द वर्ब टू इन्फिनिटिव्ह. इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये कामा आणि कॉन्स ठिकाणी काय होतं? टू येतो बेटा. आपण अगोदरच्या असर्टिव्ह वाक्यामध्ये दट घेतली होती, प्रश्नार्थी वाक्यामध्ये इफ किंवा वेदर किंवा डब्ल्यू शब्द घेतली होती. आणि इथं इम्परेटिव्ह मध्ये काय घ्यायचं? टू. आणि टू घेतलं तर हे जे क्रियापद आहे ते टू इन्फिनिटी होतं बेटा. क्रियापद काय होतं? टू इन्फिनिटी मध्ये बदलतोय. आणि तिसरा बघूया बेटा. द वर्ड्स डू नॉट इन डायरेक्ट स्पीच बिकम्स नॉट टू इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच मध्ये असलेला डू नॉट किंवा डोंट इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होतं? नॉट टू होतोय. चौथा, प्रोनाउन्स, वर्ब्स अँड ॲडवर्ब्स शुड बी चेंज्ड अकॉर्डिंग टू द रूल्स. हे माहिती आहे बेटा आपल्याला. सर्वनाम, क्रियापद आणि क्रियाविशेषण हे नियमाप्रमाणे ह्याचं बदल करायचं हे आपण सुरुवातीपासून करतच आहोत. सो हे आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि आता आपण एक्सक्लेमेटरी वाक्य बघूया बेटा. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये वाक्याची बदल कसं होते बघूया बेटा. आश्चर्य वाक्यामध्ये पहिला वाक्य बघूया. शी सेड, कामा इन कमा स्टार्ट, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज. हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. त्याचं इंडिरेक्ट स्पीच काय होतं बघूया बेटा. शी एक्सक्लेम्ड दॅट. पहा इथं बदल कुठं कुठे झालं लक्ष द्या. सेड एक्सक्लेम्ड झालेला आहे, कारण की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये सेड काय झालं? एक्सक्लेम्ड. आणि कामाच्या ठिकाणी पुन्हा दट आलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, इथं एक लक्षात ठेवा. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये आपण कामाच्या ठिकाणी दट घेतलं आणि एक्सक्लेमेटरी मध्ये देखील कामाच्या ठिकाणी काय घेतो? दट घेतोय. प्रश्नार्थी वाक्यात नाही घ्यायचं आणि इम्परेटिव्ह वाक्यात देखील नाही घ्यायचं, इथं घ्यायचं. दॅट इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल पिक्चर. हे जे
डायरेक्ट स्पीच मध्ये असलेलं उद्गारवाचक वाक्य इनडायरेक्ट स्पीच मध्ये विधानात्मक वाक्य होतोय. लिहून घ्या बेटा मराठीमध्ये देखील. इथं सांगतो नियमामध्ये. म्हणजे व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज काय झालं, इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल पिक्चर. हे इनडायरेक्ट स्पीच आहे. दुसरं वाक्य बघूया. आय सेड कामा स्टार्ट हाऊ फार द प्लेस इज. इनडायरेक्ट स्पीच पहा. आय एक्सक्लेम्ड दॅट द प्लेस वॉज व्हेरी फार. मित्र इथं लक्षात ठेवा. पहिला वाक्य वाट ए पासून सुरुवात झालेलं आहे. दुसरा वाक्य हाऊ पासून सुरुवात झालेली आहे. जेव्हा हाऊ येतोय तेव्हा फक्त व्हेरी येतो इंडियन स्पीच मध्ये. जेव्हा वाच ए येतोय तेव्हा इंडियन स्पीच मध्ये ए व्हेरी येतोय. हे फरक लक्षात ठेवा. आता नियम बघूया बेटा. नियम काय म्हणतो. रूल नंबर 1. द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच बिकम्स असर्टिव्ह सेंटेन्स इन इंडियरेक्ट स्पीच. आता सांगितलं तरी लिहून घ्या बेटा मराठीमध्ये. डायरेक्ट स्पीच मध्ये असलेला उद्गारवाचक वाक्य इंडियरेक्ट स्पीच मध्ये विधानात्मक वाक्य होतो. हा पहिला नियम. आणि दुसरं, रिपोर्टिंग वर्ब सेड बिकम्स एक्सक्लेम्ड इन इंडियरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच मध्ये असलेला जे रिपोर्टिंग वर्ब सेड आहे ते इंडियरेक्ट स्पीच मध्ये काय होतं बेटा, एक्सक्लेम्ड होतोय. हे पण लिहून घ्या. तिसरा, द कंजंक्शन दॅट कम्स एट द प्लेस ऑफ कॉमा इन इंडियरेक्ट स्पीच. इंडियरेक्ट स्पीच मध्ये कामाच्या ठिकाणी जेट वापरतो. आणि शेवटचं नेक्स्ट, प्रोनाउन्स, verbs and adverbs should be changed according to the rules given earlier. अगोदर जे आपण लिहून घेतलेले जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे सर्वनाम, क्रियापद आणि क्रियाविशेषणांचा बदल करावे. सो विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच कंप्लीट केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. जर समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट्स तुम्ही लिहा. सो इथं आपण थांबूया बेटा. नेक्स्ट क्लासमध्ये अजून एक टॉपिक ना पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.